एक यशस्वी जयस्वाल हा यशस्वी जयस्वाल सोबत खेळालो. एक दुसरा शिवम दुबे. अच्छा. आणि जे बाकीचे आहेत जसं सूर्यान शेडगे, मुशीर खान, सरफराज खान, हे थोडे नॉर्मल. प्रत्युषा पण तुझ्या वर्गात? हो, पृथ्वी शॉ पण माझ्या शाळेत होता. आम्ही एकत्र खेळलेलो नाही. बट ए पुढे पुढे. हो काका. काय भाई तुमचं दुकान कुठचा? म्हणजे या काकांचा दुकान असा. अरे वा, काय टायमिंग वरती दिलं. होय नो ओळखलास? बरे आज बरे आज. काय म्हणतास? का लिहिलंय? लग्न गेले सतल्याच्या. तुम्ही योग नाही ते सतल्याच्या लग्ना. अच्छा. हा, तब्येत पण लय बारीक झाली तुमची. नमस्कार. आता मी मुंबईत जोगेश्वरी गेलोय माझ्या चुलत काकाकडे आणि आता त्यांच्या दुकानात उभो आहे. या त्यांचं पाठीमागे दुकान आहे आणि आज खास शुभम मेस्त्रीक भेटा केलाय. शुभमने 2-3 महिन्यापूर्वी क्रिकेटची अकॅडमी घातल्या आणि त्या अकॅडमी भेट देऊसाठी किती महिने बघतोय, 2 महिने झाले. आज जाईन उद्या जाईन असा करता करता फायनली आज येईल. तर आजपर्यंत तो लेटच येईल. तर शुभमची आता वाट बघतो आणि आज पूर्ण शुभमची अकॅडमीत भेट देऊया. शुभम भारी आहे. तर शुभमची पण एंट्री झाली आणि थोड्या वेळ आता थांब. या शुभमचं दुकान आहे, म्हणजे शुभमच्या पप्पांचं दुकान आहे, म्हणजे आमच्या काकांचा. आता आहे ना आपण त्याच्या अकॅडमीत जाऊया क्रिकेटच्या. तू आता काय क्लासमध्ये दिला? आता बंद आहे. दुपारी. अरे काय मग उगाच मी घाई करून दिलं. अरे मग माका 5 वाजता निघूचा होता सकाळी उठून. माका बोललो तुका 5 वाजता उठून नाही जमत नाही तर तू जावंच नको बोललो. पप्पो 7 नंतर विषयच नाही म्हणता. आतापर्यंत गर्दी होती. शेवटी म्हटलं किती वाजता बंद होता? सकाळी झालं होता ते सकाळी 7ला चालू होतं ते 11 वाजता आणि दुपारी 2 वाजता. 2:30-3 वाजता. काकांचं काम चालू आहे. मस्त. तू करतो ना सगळं सायडिंगचं काम? हा, सायडिंगचे दरवाजे बनवतो, विंडो थोडेफार येतात, कटिंग बिटिंग करता येतात तेवढेफार. अच्छा. छोटू आने वाले. तुमच्याकडे काय कायमचं काम आहे का? गावात कधी? डायरेक्ट चेन्नईच्या माशांगा यावा खाव. काय हो, काल पाऊस पडला पण माझा टायमिंग बरोबर झालो ना. आता योग गावातले सगळे येले ना. काय हो, सगळे भेटले काल, सगळे होते. चला चल जाऊया. म्हणजे आता आपण शुभमच्या घराकडे जाऊया, रूम वरती. अरे दुकानाक म्हणते नाव पण तुझं आता बघितलंय. साकी काय बरी आहेस ना? हे नको, पाणी पिऊया. चल फक्त घराकडे. गेलात कुठे? काल सकाळी लग्न गेलंय. सतीश गायकवाड.
काका म्हणत होते अरे माका पण जायचं होता विचारलंय लक्षातच नाही. ओके हा वाज बरा वाटला. मंडळी आमचं आता जेवणाने झाला मगाशी येऊन जवळजवळ 1.5 तास झालं त्याच्यात जेवणाने करून आता आम्ही सगळे निघाला शुभम कारण शुभम म्हणता दुसरी जी बॅच आहे त्याची ती 3ची आहे. आता आपण जोगेश्वरी कोणत्या एरियात आहोत? हा सर्वोदय नगर ईस्ट ना काय बोलला? सर्वोदय नगर घर. अरे वा हे तुझं बोर्ड आहे क्रिकेट अकॅडमी. आमच्या अकॅडमीत सोयीची विशेष मार्गदर्शन उपलब्ध. चला आतमध्ये प्रवेश करूया. तर हे शुभमचा स्वतःची अकॅडमी आहे. अजून कोण येली नाही आहेत मंडळी. चला शुभमने बॉल बॅट आणि सगळा त्याचा किट काढलेला असा. आणि मग पहिला माहीत असतं ना तर मी सकाळी जिला असतं कारण सकाळची त्याची जी बॅच असता किती वाजता येतात ती मुला? 7ला येतात. 7 ते 9ची एक बॅच असते. 9 ते 11ची बॅच असते. असतं. ओके ओके. तर सकाळची ज्याची बॅच असतात त्याच्यामुळे सकाळी मुलं जास्त असतात आणि फ्रेश असतात. आता दुपारचे कोण नाही जेवण आळसलेले आहेत आमच्या घरात. तरी पण म्हटलं चला भेट देऊया परत कधी येईन सांगता येत नाही. सगळे छोटे छोटे सामान. मी तुला काय बॅड असतं. बॅट पाहिजे? हे रनिंग याच्यासाठी ना रनिंगसाठी ना. ओके हे समजला मग बॅट मिडल ओव्हरसाठी ना. हां ही शुभमची बॅट आहे आणि या बॅटिंग शुभमने बरेचसे रेकॉर्ड केलेले आहेत. 304 मारलेले 130 बोर्डमध्ये 2017 मध्ये तो सेकंड वर्ल्ड रेकॉर्डच्या हायस्टमध्ये. अच्छा तुमची एक सांगायची गोष्ट ना म्हणजे मी अजून तक सीझन बॉलने कधीच खेळलं नाही. बॉल बघितलं पण आम्ही जास्त करून टेनिस क्रिकेटनेच खेळता. तर आज मी पहिल्यांदाच फर्स्ट टाईम मी आज सीझन बॉलने खेळणार आहे. आता शुभमचे जे कोण मंडळी येणार आहेत बघूया किती वाजता येतील ते. आता एक पर्सनल स्टुडंट आहे. अच्छा बरा वाटा कधी एकदा बॅट हातात घेतोय असं माझा झाला. शुभम माका म्हणता टेनिस बॉल आहे तोपर्यंत टेनिस बॉल नाही खेळ. आणि ही जी बॅट आहे ती फक्त मिडलसाठी आहे. तर या पहिलीच आपण ही बॅट घेऊया. जमत आहे ना? नाव काय तुझा आणि कोणतं गाव कोणतं? कणकवलीतला नाटक. अरे आपल्याक जे आज भेटतात ते ओळखीचेच भेटतात सगळे कणकवलीतले आपल्या. आम्ही पण कणकवलीचे जाऊ. हरकुळ खुर्द काय नाही नाही ते नाही. हरकुळ खुर्द आता काय आमच्याकडे होंडाघाटच्या बाजूला नाटळगावच्या तुमच्या हल्ली ते झालं बघा मंदिरात रामेश्वर मंदिरात आलेलास काय? हां मी आलेलो त्या दिवशी मग व्हिडिओ पण टाकली नाटळगावची. मग इथे कुठे राहतोस? जोगेश्वरीच. हां मग आता परत येत जाणार गावी? मग मालवणी तू काही येत असत ना. ताच म्हटलं तर आता शुभम म्हणता अरे पण कणकवलीतलो जा. हेच काय तुझं आता 13. चला भाऊ आपला तयार होता आणि मालवणचंच गावलो म्हणजे कणकवलीत आमच्या शेजारच्या गावातलो. तू बघितलं मग का? तर मंडळी शुभमला आता थोडे 4-5 प्रश्न विचारून घेऊया म्हणजे ते मी आता लिहून आणलंय कारण एवढे प्रश्न लक्षात राहणार नाही. शुभम आधी तुझा स्वागत आहे कारण एवढ्या मोठ्या क्षेत्रात उतरणं खाऊ गोष्ट नाही. तर पहिला प्रश्न साधारण किती वर्ष आले तुला आता या क्षेत्रात? मला या क्षेत्रात मागच्या
मी या क्षेत्रात मागच्या 15 वर्ष आहे. 15 वर्ष 15 वर्ष आहे आणि 15 वर्षात माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे असं मी म्हणेन. काय सांगशील 15 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये काय काय गोष्टी घडल्या तुझ्या आतून दाखल? हा, गोष्टी तर खूप काही शिकलो मी या क्षेत्रातून. म्हणजे अप्स अँड डाऊन सगळ्यांचे बघितले. खूप असे मोठे मोठे खेळाडूंसोबत पण मला उठता बसता आलं वगैरे. आणि आयुष्यात हे त्याच्यासोबत चढ उतार आयुष्याचे असतातच. चढ उतार तर ते एका खेळाडूसाठी नॉर्मल गोष्ट आहे. असं खूप काही आहे गोष्टी. तू तुझ्या अशा कोणत्या खेळाडू सोबत खेळला आहेस जे आज IPL किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत? असे असे तसे बघायला गेला तर एक यशस्वी जयस्वाल हा, सोबत खेळालो. एक दुसरा शिवम दुबे अच्छा. आणि जे बाकीचे आहेत जसं सूर्यान शेडगे, मुशीर खान, सरफराज खान हे थोडे नॉर्मल ह्याच्यानुसार आणि खेळाले. यशस्वी जयस्वाल, मी मागे गावी जेव्हा आला असता तर तुला विचारलेलं की तू सांगत होतास की जयस्वाल जेव्हा तू म्हणजे शिक्षण घेत होतास त्या तुझ्याच काहीतरी हा, शाळेत. जयस्वाल माझ्याच शाळेत होता रिझव्ही स्प्रिंगफील्ड मध्ये आणि आम्ही दोघं मुंबई अंडर 16 प्रोबेबल्स मध्ये एकत्र होतो. अच्छा. अच्छा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा जे अंडर 16चा जो गट आहे त्याच्यामध्ये आम्ही एकत्र होतो 30 जणांच्या ह्याच्यामध्ये. तर आहे तसं खूप जण. शिवम दुबे तर लाईक इथेच अंधेरीचाच आहे आणि आम्ही एकाच क्लबमध्ये होतो आणि ज्या ठिकाणी त्याचे नेट्स होते तिथे आम्ही प्रॅक्टिस करायचो. तर जवळजवळ तुझे कोच किती आहेत? एकच की? माझे कोच तर तसं बघायला गेले तर 8-9च्या वरती झालेले या 15 वर्षात. अच्छा. खूप म्हणजे शाळेचे कोच वेगळे, क्लबचे कोच वेगळे, स्टेट लेवलचे कोच वेगळे कन्सिडर केले. जर त्याच्यामध्ये जर कोणाचं जरी कोचिंगमध्ये जर जास्त असा इम्पॅक्ट असेल तर तो मनीष भंगेरा सर होते. काही सर होते जे लाईक रिझवीचे आमचे राजू पाठक सर होते. असे ह्यांचं जरा जास्त इन्व्हॉल्वमेंट. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे जी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतात चढ उतार. तुला तुझ्या प्रवासात कोणत्या मोठ्या गोष्टी अडचणी आल्या आणि तू त्यावर कसं मात केलास? पहिली गोष्ट जी सर्वात मोठी माझ्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी जर चढ उतार बघायला गेलं की तुम्ही म्हणतोस ना अडचणी, हा. त्या अडचणीपैकी सगळ्यात मोठी अडचण माझ्या लाईफमध्ये होती ती प्रॉपर मेंटर म्हणजे मार्गदर्शन करणारे प्रॉपर नव्हते. म्हणून माझे जास्ती करून एवढे कोचेस झाले अच्छा. कुठे ना कुठे की मला प्रॉपर मार्गदर्शन मध्ये लॅक होतच होतं. तर मग त्यामधून मी एक गोष्ट शिकलो की स्वतःच्या लाईफमध्ये स्वतःलाच मार्गदर्शन करावं लागणार, स्वतःचाच गुरु बनावा लागणार, एकलव्य बनावं लागणार. त्याच्याशिवाय काही लाईफमध्ये नाही. बरोबर, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिल्पकार. चौथा प्रश्न, क्रिकेट सोबत शिक्षण कसं सांभाळतो क्रिकेट आणि सोबत क्रिकेटमध्ये कोणत्या करिअरच्या संधी आहेत? क्रिकेटमध्ये जर क्रिकेटचं शिक्षण म्हणाल तुम्ही तर हेच जे फिजिओथेरपिस्ट बनू शकतो एक क्रिकेटर. जर चांगलं शिक्षण सोबत जर चालत असेल, जर समजा तो क्रिकेटर नाही बनत आहे त्याच्या व्यतिरिक्त तो एक चांगला कोच बनू शकतो. त्याच्यासोबत तो फिजिओथेरपिस्ट बनू शकतो. आजकाल फिटनेस कोच पण आहेत, सायकोलॉजिस्ट बनू शकतो. सोबत तो आपलं एक स्वतः जर तो लॉच्या संदर्भात असेल, मी जसं आता राईट नाव प्रॅक्टिस करतोय स्पोर्ट्स लॉयर म्हणून, ते स्पोर्ट्स लॉयर पण आपण बनू शकतो. परत काही कम्युनिटीज असतात प्रेस वगैरे स्पेशली स्पोर्ट्सच्या रिलेटेड, त्याच्यात पण तो हे करू शकतो. आता जास्त लांबवत नाही, मी अजून एक प्रश्न विचारतोय कोकणातल्या मुलांबद्दल. कोकणातल्या मुलांनी क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या स्तरावर भाग घ्यायचो की नाही? आता मालवणीतच विचारतो का? का नाही घ्यायचा? का नाही घ्यायचं? स्वप्न आहे, स्वप्नांच्या मागे तर जायला पाहिजे. कारण कसं असतं मध्ये यात पैसा खूप असतो असं. बघा, एक मी सांगतो, एक सगळ्यात मोठं उदाहरण आणि एक सगळ्यांनी जगाने बघितलेलं उदाहरण मी सांगू, यशस्वी जयस्वाल. आता हा मुलगा युपीचा आहे. हा मुलगा युपीचा असून तो इथे येऊन आज एवढा मोठ्या स्तरावर पोहोचला. तर कोकणातले मुलं का नाही येऊ शकत? का ना पुढे करू शकत? बरोबर आहे, शेवटी नशिबाचा पण खेळी आहे, नाही असं म्हणत नाही. पण प्रयत्न तर करू शकतोस ना आपण. आता माझा एक मित्र आहे रत्नागिरीचा अभिषेक जोशी म्हणून, तो पण आज चांगल्या लेवलला खेळतोच आहे महाराष्ट्राकडनं. करू शकतो, करणारा माणूस कसाही करू शकतो, नाही असं नाही. आता काय काय खेळाडूंना संधी भेटत नाही क्रिकेटमध्ये, अशा तरुणांना काय सल्ला देशील? त्याच्यातून आम्ही पण आता गेलेलो आहे. त्याच्यात उदाहरण म्हणजे तू आहेस. कारण तुला पण संधी भेटली नाही बऱ्याच वेळ, काय आयुष्य मेहनत करून भेटली नाही. मी म्हणेन की आयुष्यात आहे ना, तुम्ही आधी
एवढा स्वतःला स्ट्रॉंग ठेवा की जरी नाही क्रिकेटमध्ये झालं तरी बाकीच्या क्षेत्रात तुम्ही वर येऊ शकाल याची गॅरंटी. एक खेळाडू स्वतःला एवढे ते अपयश बघतो ना की त्याच्यानंतर त्याला नंतर बाकी काही अपयश नाही दिसत. त्याला फक्त एकच दिसेल कसं जिंकायचंय. नाही, बोलायचं तात्पर्य हेच आहे की जर आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचंय तर तुम्हाला खचून राहू शकत नाही की नाही होत आहे, हे नाही होत. तुम्ही स्वतःला मोटिव्ह करा, स्वतःला पुढे जाण्यासाठी हे करा. कारण आयुष्यात एकच गोष्ट आहे की जो माणूस स्वतःला पायाशी उभा ठेवणार तोच आयुष्यात काहीतरी करणार, जो स्वतःला स्ट्रॉंग पद्धतीने उभा करणार असं. अच्छा, आणि एवढं मोठं स्वप्न बघूची ते मोठी मोठी संकट तर येतच राहणार. स्वप्न तर बघितलं, प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्नच नाही करणार तर कसं समजणार. जर यशस्वी जयस्वालने विचार केला असता युपी मधून मी नाही येत आहे, काय होणार ना होणार कसं होणार, तर झालं असता की बरोबर ठीक बरोबर. आहे. जर कसं आहे सगळ्यांचा एक आयुष्याचं हे आहे, गोल आहे किंवा एक त्यांचा रस्ता आहे, त्या रस्त्यावरती ते चालणार आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांचे आयुष्यातले पेपर वेगळे आहेत. आता तू कोचिंगचं हे करतस, तर हम्म. कोचिंग म्हणून क्रिकेटच्या करिअर मध्ये कोच आणि अकॅडमी याची भूमिका किती महत्वाची असा? कोचिंगची भूमिका तर खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला आयुष्यात तुमचा राईट कोच नाही भेटला, आपण गुरु बोलतो ते काय? हा, गुरु म्हणतो ते नाही भेटला तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं की मला स्टार्टिंगला नाही भेटला म्हणून माझे 3-4 वर्ष जरा बोलतात ना पाठी गेले. जर तेच आधी जर मला काही गोष्टी भेटल्या असत्या नीट सगळं तर मला खूप पैसाही वाचला असता, हे राईट मेहनत पण झाली असती, योग्य मेहनतही झाली असती आणि आज काही गोष्टी वेगळ्या असत्या. तर ते अकॅडमीज राईट मेंटर्स खूप गरजेचं आहे. जर मेंटर नाही आहेत चांगल्या आयुष्यात तर खूप प्रॉब्लेम होतात. क्रिकेटर खऱ्या आयुष्यातील जीवन कसं असतं, मैदानावर आणि बाहेर येईल, मैदानाच्या बाहेर येईल? सगळ्यांना IPL दिसतोय पण IPL पर्यंत जाण्यापर्यंतचा एका खेळाडूचा प्रवास नाही माहिती. आज जरी बघायला गेलं या देशात खूप क्रिकेटर्स आहेत जे आज तुम्हाला IPL प्लेयर्स दिसतात ना त्याच्यापेक्षा पण चांगले आहेत. काय मेहनत काय असते. आमचं कसं सकाळी एका खेळाडूला बनायचं असेल तर त्याला सोशल लाईफ नाही आहे. हो. सोशल लाईफ तेवढी नाही आहे. हां, त्याला क्रिकेट संदर्भात फ्रेंड भेटेल पण तो म्हणत असेल की मी जाईन इकडे फिरेन हे करेन. नाही, मॅचेस असतात त्यासाठी प्रिपेरेशन नेहमी पाहिजे. तुमचं जे शेड्यूल आहे डिसिप्लिन आहे ते मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. सो बघायला गेलात तर आणि मेन गोष्ट काय माहिती आहे या खेळामध्ये तुम्ही 12 महिने मेहनत करतात सिलेक्शनसाठी. सिलेक्ट नाही झालात तर काहीच आणि त्या एका दिवसात जर तुम्हाला रिझल्ट नाही लागला तर जरा नाहीच त्या आहे. मग ते मेहनतीवर परत पुढच्या पाणी. वर्षी मेहनतीवर पाणी नाही म्हणू शकत. आयुष्यात शिकतो आपण. आता तर खूप काही आल्यात गोष्टी ज्याच्यामुळे टॅलेंट्स लपले जाणार नाहीयेत. पण कसं म्हणजे जेवढ्या लवकरात लवकर जी गोष्ट भेटेल तेवढी चांगलं असतं, कारण त्याच्यापेक्षा लोक प्रगती करत असतात. आयुष्यात लवकर भेटणं पण चांगलं नाहीये. एक उदाहरण पृथ्वी शॉ. हा, पृथ्वी शॉ पण तुझ्या वर्गात? हो, पृथ्वी शॉ पण माझ्या शाळेत होता. आम्ही एकत्र खेळलेलो नाही असं नाही. पण तेच मी म्हणेन की पृथ्वी शॉला मी एवढा लहानपणापासून पाहिलंय. कुठे ना कुठे तो माझा सिनियर पण होता शाळेच्या वेळी. तर खूप काही गोष्टी वाईट वाटतं मला की नाही तेवढ्या त्या गोष्टी होत्या त्याच्याकडनं. अजूनही कमबॅक करूच शकतो. बॅक तर करू शकतो, नाही असं नाहीये. पण इम्पॅक्ट गेलाय, थोडा कमी झालाय. यंदाच्या IPL मध्ये पण ते बोलू नाही लागले. होऊ शकतं, अजूनही वेळ गेली ना, खूप क्रिकेट बाकी आहे. आणि मी एवढा सल्ला देऊ शकत नाही कारण तो तेवढी लेवल खेळला. आणि आता शेवटचा एक प्रश्न, जर तुका परत क्रिकेट खेळूची संधी भेटली तर तू क्रिकेट खेळशील काय? नक्कीच खेळणार आहे. आणि काय खेळणारच आहे. वेगळं करशील? यावेळी मी बॅट्समॅन म्हणून ओळखला जायचो हा. मुंबई क्रिकेटमध्ये. अच्छा. त्याच्यासोबत पार्ट टाइम बॉलर होतो. पण मी पार्ट टाइम बॉलिंगमध्ये माझा काय एवढा हे नव्हता. बट माझ्या वडिलांचं होतं की लाईक तू बॅटिंग करतो त्याच्यासोबत बॉलिंग पण कर. आता मी बॅटिंग सोबत विकेट किपिंग करणार आहे. अच्छा. ॲज अ विकेट किपर बॅट्समन दिसणार आहे. ओके ओके. आपलं ते तर आपला शुभमचा दुसरा स्टुडंट आलाय. नाव काय होतं तुझं? काय? कार्तिक गावडे. कार्तिक गावडे. आणि शुभम कुठचा आहे? दूरच्या गावच्या वेंगुर्ल्यातला येतो. अरे सगळे कोकणात तुझ्या पुढे येते खेळून. घे घे हे माहित आहे. घे घे माईक घे हातात घे. हा पण भाऊ आपला गावचाच आहे, वेंगुर्ल्याचा.
वेंगुर्ल्यातला आहे तो. गावडे. गावडे. पप्पांचं नाव काय? आशिष गावडे. आशिष गावडे. पप्पा काय करतात तुझे? नाटक. नाटक. दशावतारी नाटक. कोणत्या कंपनीत आहेत? ते तेवढं नाही माहिती त्याला, तेवढं तो माहिती लहान आहे अजून. एक आधी मला बरा वाटला की आता आता सुरुवातीला एक काम दोन कर, जी थोडं स्टुडंट दिले शुभमचे ते बॅग सगळे घे, कोकणातलेच gloves आहेत. घे. त्याच्यामुळे जास्त कोकणातले लोक मारायला येऊन दे लागतो अजून आधी. जेव्हा महाराजा. कोन्स मार. हो वय काय तुझा, एज काय तुझा? नाही हा. यावर्षी 10वी लागणार. मग गावी कधी जातच की नाही वेंगुर्ल्यात मेच्या सुट्टीत? मग अकॅडमी बंद तुझी. क्लास थांबणार ना मग? कितवीला आहेस? चौथीला जाणार. 4थीला जाणार. बघ स्टॉन्स बघ कसं घेतलं. येस ठीक आहे, बेटर अजून करू शकतोस. मला जवळ पाय काढ आणि हा क्रॉस येतो अजून. हा येस. बॉल आराध्या बाउन्स होऊन दे थोडा. नाही पोचलाच नाही बॉलावर. येस बेटर. मारला स्टिक, फक्त पाय जरा क्रॉस होता. क्रॉस येतोय पाय. बेटर बेटर बेटर. तर शुभमचे अजून 2 स्टुडंट दिले आहेत आणि इल्या त्यांना जरा रनिंग करू सांगितलं थोडा. नाव काय होतं तुझं? आडनाव? कुठे राहतोस? हां. आणि गाव कोणता? जालनामधला. यांका तर दाखवतो सगळं बेसिक दाखवतं ना सुरुवातीपासून. आणि सकाळची जी तुझी बॅच होती ती मोस्टली सगळे नवीन मुलंच आहेत. सगळे नवीन मुलांना मी बेसिक जेवढा होईल तितकं स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतो. बेसिक कसं असतं, हे एज आहे. 16 वर्षाच्या खाली पोरांना चान्स असतो त्याचं बेसिक स्ट्रॉंग करायचं. या एजमध्ये बेसिक जेवढं पोरांचं स्ट्रॉंग असेल तेवढेच ते चांगले क्रिकेटर बनू शकतो. तेवढेच ते चांगले बॅट्समॅन असून ते बॉलर्स असून ते चांगले होईल. कोणची पाय काय तू चली ये पाठी पाय पाय अजून चांगलं. खायचं चिपळूणचं. हा चला सगळे दिवा ट्रेन. वरती नेतोय तू, बेटर नेतोस तू, फक्त तुझा पायामुळे जरा गडबड. हे नक्की काय करतोय? एक हात सोडून कसं? एक हात, कारण बॅट्समनचा जो लेफ्ट हँड असतो रायटी बॅट्समन असतो, त्याचा लेफ्ट हँड आहे ना हा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जो सचिन तेंडुलकरचा ड्राईव्ह म्हणा किंवा विराट कोहलीचा जो ड्राईव्ह आहेत त्याचा सगळ्यात मेन जो पार्ट आहे तो त्यांचा टॉप हँड. त्याचा प्रॅक्टिस चालू आहे ही, तो स्ट्रॉंग करायचा.
अरे कंट्रोल. कधी अपेक्षा केली असेल का एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात? नाही ना. खूप आणि प्रोसेस मेन म्हणजे तुझ्यामुळे मी एवढं बघतोय आता येऊन, नाही तर मी पण कधी, खरंच सांगतो, मी पण कधी एवढं बघितलं नाही ना. तुम्हाला जे टीव्हीवर दिसतंय ना त्याच्या पाठी खूप सारी मेहनत आहे, कोचेसची, आई वडिलांची, पोरांची. असंच नाही ते करोडो मध्ये विकले जात आहेत प्लेयर्स. एक महत्वाचा प्रश्न आहे आपला. बोल ना. तो आता जे काही क्रिकेटमध्ये करतात त्याच्यात तुझ्या आई वडिलांचा किती साथ सपोर्ट आहे? मी आहे जेवढा पण आहे आज त्यांच्यामुळे आहे. जेवढा माझा त्यांनी मला जेवढा सपोर्ट केलाय आज त्याच्यामुळे मी एवढ्यापर्यंत तरी आलो आहे. आज सगळ्या गोष्टी मला पाहिजे ते करू शकतोय मी. खूप पॅरेंट्स असे असतात की ते म्हणतात की हे काय क्रिकेट खेळतोय हे करतोय. त्यांनी कधीच मला बोलले नाही ही गोष्ट. बोलले तुझं स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे, करूया बरोबर. आपण, असे नेहमी बोलले. कारण आज काय विचारलंय मी. ही अकॅडमी पण जी आज आहे हं, हं. बनवली आहे आज माझ्या वडिलांमुळेच आहे. मी ते क्रिकेटशी आज जुडूनही आहे मी ते त्यांच्यामुळेच आहे कुठे ना कुठे. आणि जेवढा पण आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी जे केलंय ते मी कधीच हे करू शकतच नाही. कारण तू जेव्हा आता मुंबईला असतात, पप्पा काका गावी असतात, तेव्हा आमचे क्रिकेट विषय असतात, तेव्हा हो. तुझे पप्पा काही ना काय म्हणून सांग, म्हणजे काका काही ना काय म्हणून सांगत असतात. म्हणून तुला विचारलं की आई वडिलांची किती तुझ्या पाठची मेहनत आहे. आई बाबांची तर आहेच आणि मम्मीचा पण तेवढाच सपोर्ट होता. हं, हं. आणि तिने तिचे आयुष्यातले सॅक्रिफाईस केले मला खेळवण्यासाठी काही गोष्टींनी. तिचं जे ब्युटी पार्लर होतं वगैरे ते तिने स्टॉप केलं का कारण मला वेळोवेळी सगळं अवेलेबल होण्यासाठी की माझा टाईम असायचा खाण्यापिण्याचा ते सगळं मेंटेन होण्यासाठी. डाईट सगळं सगळं फॉलो डाएट करून पासून सगळं सगळं ओव्हरऑल तिने कसं मग त्याच्यामुळे माझं कम्फर्टेबल झालं कुठे ना कुठे काही गोष्टी. ते ते सगळं तिच्यामुळे पण झाले कुठे ना कुठे. आणि आज एज्युकेशन पासून मी सगळं करतो आज त्या दोघांमुळेच. जायला पाहिजे जातात का बऱ्यापैकी जातात का इव्हन 10 बॉलपेक्षा 10 बॉलमधले किती 6 ते 7-8 टीम जात आहेत ना. आता पहिले ओपनिंग एकाच साईडला जायची बेटर जरा पकड पडतो. ही कोणाची बॅट बोलला? ही होती मगाशी होती कुठे ही? ती त्याला दिले मी सध्या जरा वापरायला. अच्छा, त्याला दिलायस वापरायला. तेच म्हटलं मगाशी बॅट काय दिसली नाही मला. शुभम अकॅडमी चालू करून किती दिवस झाले? 3 महिने झाले. 3 महिने आले. 3 महिन्याला पण ह्याच्या आधी मी एका गुर्जर जेम्स म्हणून कंपनी आहे हा हा. त्याची 3-4 प्लेयर्सला मी ट्रेन करायचो पर्सनली. अच्छा. आणि 2-3 प्लेयर्स असे पर्सनली ट्रेन करायचो. आणि आता किती आहेत एकूण मुलं? मुलं आता 25-30 आहेत. 25-30. सकाळी किती असतात? सकाळी नाही म्हटलं तरी 15 तरी असतात. सकाळी 15 आणि संध्याकाळी 10. 10-1 असतात. अच्छा. नाही आता संध्याकाळी जी आहेत ना ट्युजडे टू फ्रायडेची वेगळी बॅच चालते. हा. आणि ह्याच्यामध्ये आता संध्याकाळची तरी 7 आहेत पण जे शनिवार रविवार येतात ना ते वेगळे येतात ॲडिशनल. अच्छा. आणि संध्याकाळी किती आता बंद अकॅडमी? 6:30 ते 7 पर्यंत. 7 पर्यंत बंद. आणि पर्सनल बॅच असते ती वेगळी चालते. आता हे पोरं पर्सनल बदलेत. हा.
दादा ह्या वाला बॉलला पाय कसा काढायचा म्हणजे ते रिच. ऍक्च्युली बेसिकली काय माहितीये, एक लक्षात ठेव, हा मला पाय एवढा काढायची गरज तर नाहीये शक्य, हा. पण मी ही ड्रिल्स आहे की त्याच्याने तुमचे पाय फ्री व्हायला पाहिजे, फ्लेक्झिबल व्हायला पाहिजे, म्हणून आपण करतो. नॉर्मली त्या साईडचे बॉल तुला हे असे इथून असं खेळायचे फ्लिक वाले. फ्लिक आहे, बट ही ड्रिल्स आहे तुमचे पाय फ्रीली चालायला पाहिजे म्हणून असे, म्हणून आपण ही ड्रिल करतोय. ओके, ही जाळी कशाला? समोर मारलं तर अडायला, प्रॅक्टिस साठी सरावासाठी चालते. सराव करताना म्हणजे काय कसं ग्राउंड शॉटच मारणार फक्त? ग्राउंड शॉट मारणार आहे तो. त्याची शॉटची प्रॅक्टिस चालू आहे, हम्म. त्याच्यावर येऊन तो खेळ. सोड, बाहेरचा बॉल आहे. जय, काढ ना पाय असा आणि खेळ सर. पाठी पळू नकोस, ओय असा पळू नकोस, जा असा. आता अप्लाय करायचंय, हा बॉल काढ इकडचा. ए पुढे पुढे, पुढचा बॉल आहे तो. बॉल द्यायची परत नाही, बॅटीवर खेळतोय पण टेक्निकली नाही खेळतेस. ए सोड ना, काय तू काय टेनिस प्लेअर आहेस काय? एच एच बाहेरचे ऑफस्टमच्या बाहेरचे बॉल सोडून दे, सोडून दे. उभं राहायला शिका आधी. सोड, सोडशील तर असा सोड. हल्ला हल्ला हल्ला, कोणी सांगितलेलं आडवा मारायला? सरक आहे ना. एक्स्ट्रा मी काय म्हणतो शुभम, एखाद्या नवीन मुलाला जर क्रिकेट चालू करायचं असेल तर काय करायचं? काय नाही, पहिली गोष्ट त्याने एखादी अकॅडमी जॉईन करावी. ती अकॅडमी बद्दल रिसर्च करावा की या अकॅडमी मधून किती मुलं पुढे गेलेत, त्यांचे सरांचे काय, ते सर काय खेळालेत ह्याबद्दल रिसर्च थोडी केली पाहिजे. खूप वेळा असं होतं, पोरं अकॅडमीवर जातात, सर्स लोक तिकडचे क्लेम करतात की आम्ही हे खेळलं ते खेळलंय. जर एखादा व्यक्ती काहीतरी खेळला असेल मोस्ट ऑफ द टाइम, तर त्याचे रेकॉर्ड्स असतात. बाबा मी 300 मारले तर माझं एक आर्टिकल आहे, तसं काही ना काहीतरी असणारच. त्याआधी बघा, खूप लोक क्लेम करतात की मी हे खेळलोय ते खेळलोय, असं केलं तसं केलंय, पण बघताना काहीच नसतं. असतात पॅरेंट्स लोक, तर त्यांनी पहिलं ते चेक करावं. त्याच्यानंतर चांगला खेळत असेल अकॅडमीच्या मॅचला, ते एक चांगली स्कूल पकडावी जी क्रिकेटला सपोर्ट करते. जसे मुंबईमध्ये डॉन बॉस्को माटुंगा हे रिझवी आहे, तर रिझवी पहिल्यासारखी नाही बट आहे, होती एका टायमाला. IS बांद्रा आहे. काय काय पालकांचा विषय कसा असतो, अरे शिक्षण आहे, शिक्षण करून अकॅडमी कशी जॉईन करायची? मग असेच म्हणूनच बोललो मी, ह्या स्कूल काय करतात, हे स्कूल काय करतात, हे स्कूल प्लेयर्स लोकांना एक सुविधा देतात, प्लॅटफॉर्म देतात आणि सुविधा पण देतात की तुम्ही डायरेक्ट एक्झाम टू एक्झाम या, तुम्ही क्रिकेटवरती टाइम स्पेंड करा तुमचा, आणि एक्झाम टू एक्झाम या, तुम्ही अभ्यास बाहेरून करा क्लासेसमधून किंवा कसं. मग हे खूप फायदेशीर असतं प्लेयर्स लोकांसाठी. मॅचेसच्या वेळी आम्हाला ते सुट्टी भेटते, असं बेटर. गुड. जय, या साईडला स्ट्रेट. आणि फोरगो खेळताना तो 7 वर्षाचा आणि म्हणता भारी खेळता. शुभम बोललो की भारी खेळता, वय कमी असला तरी.
परफेक्ट डिपेंड आणि परफेक्ट त्याचे ग्राउंड शॉट असतात. चला म्हणजे अशा प्रकारे शुभमचं इंटरव्ह्यू आणि शुभमच्या अकॅडमीची माहिती घेतला. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि तुमका जर अकॅडमी जॉईन करूची असतात त्या दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. चला आजच्या पुरता एवढाच.